गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृपाकटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे खडे जयत्या श्रीकृष्णे बंधू तयाचे। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास। मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी पाजवी प्रेम रसा महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्रीरामचंद्रांना आपणा सगळ्यांना नमस्कार करते, सगळ्या संतांना नमस्कार करते। आपण सद्गुरूंची लक्षणं बघतोय। गेल्या वेळी पाहिलं होतं की जिथे नवविधा भजन म्हणजे सर्व तऱ्हेची भक्ती, नवविधा भजन हे जे आपण श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम वगैरे म्हणतो ते भागवतात सांगितलेलं आहे। रामायणात नवविधा भक्ती आणखी वेगळ्या पद्धतीने सांगितलेली आहे, जी शबरीने केली होती। आणखी श्रीरामांनी शबरीला परत ती सांगितली, ती थोडीशी वेगळी आहे, पण त्यातलं त्याच्या मागचं तत्व तेच आहे। तत्वात कधीच फरक पडत नाही भक्तीच्या। साधन भजन हे जो सांगतो, जो नुसता शिष्याला हवं ते करून देत नाही, तो सद्गुरू आहे। त्याचं दुसरं लक्षण की अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान, बाह्य निष्ठेचे भजन, तेथे बहुभक्तजन विश्रांती पावती। बाहेर याच्या समस्या येतो साधक लक्षण सिद्ध लक्षण, बाह्य साधकाचे परी म्हटलेलं आहे। वरवर पाहायला गेलं तर तो साधन करताना दिसतो, निष्ठापूर्वक भजन करतो, सगळं करतो, पण ते लोकांच्यासाठी आणि त्याची आवड असते म्हणून, कारण त्या भजनात आनंद मिळत असतो, ईश्वराच्या स्मरणात भजनात आनंद मिळत असतो। पण आतमध्ये मात्र मी ब्रह्म आहे हे ज्ञान पक्क झालेलं असतं। आत शुद्ध ब्रह्मज्ञान आहे, मी ब्रह्म आहे याच्याबद्दल कसलीही शंका नाहीये। सगळे जे विश्व दिसत आहेत तेही ब्रह्मरूप आहे हेही माहिती आहे, पक्क माहिती आहे, संशयरहित ज्ञान आहे ते। पण जर का पाहायला गेलं तर तो इतर साधकांच्या सारखा आनंदाने भजन करेल, प्रवचन करेल, श्रवण करेल, वाचेल, त्याला वाटेल ते ह्या बाबतीत करेल, त्याच्यावरती शास्त्र बंधन नाही घालत। तो शास्त्राच्या पलीकडे गेलेला आहे, पण तो आवड म्हणून हे सगळं करतो। आणखीन दुसरं म्हणजे इथं वडील जे जे करी ती तया नाव धर्म ठेविती, येर तेची अनुष्ठिती सामान्य सकळ, हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म न सांडावे, विशेष आचरावे लागे संती। संतांना विशेष करून आचरण करायला लागतंय, कारण लोक ते जसं वागतात तसं आदर्श असं ठरवतात आणि त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करत असतात। म्हणून मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक न व्हावे लोकांप्रती। माऊलींनी स्पष्ट शब्दात हे सगळं आपल्याला सांगितलेलं आहे। सगळ्या संतांनी आपल्याला अशाच पद्धतीने सांगितलेलं आहे की हे जे सांगितलंय की म्हणून नवविधा भजन जेथे प्रतिष्ठिले साधन, हे आहे अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान, बाहेर निष्ठेचे भजन। असं केल्याने
अनेक लोक त्याचा मागोवा घेत घेत ईश्वराची उपासना करतात, आणखीन विश्रांती पावतात. म्हणजे त्यांना देखील ते जे साध्य असतं ते सिद्ध होतं. साध्य काय? जीव ब्रह्मैक्य, मी ब्रह्म आहे हा पक्का निश्चय, तसा अनुभव. नाही उपासनेचा आधार तो परमार्थ निराधार, कर्मे विना अनाचार भ्रष्ट होती. उपासना नसली, उपासना सगुणाचीच आपल्याला करता येते. उप-आसन, शेजारी बसणं, दुसरं एक आसन घालून, म्हणजे काय आहे? त्याच्या विचारात राहणं. मनाने असतं हे, त्याच्या विचारात राहणं, सगळीकडे ते तत्व बघायला लागणं, म्हणजे आपण त्याच्या जवळ असतो, मनाने त्याच्या जवळ राहायचं आहे असं. ही उपासना जर का केली नाही आपण, अखंड त्या आपल्या जवळ आहे, असतोच तो जवळ, पण ती आधी सुरुवातीला भावना आपल्याला करायला लागते तशी, की आहे तो आहे, तो सगळं बघतोय, माझ्यात पण तोच आहे. गीतेत सांगितलंय, संत सांगतायत, ते आहे, सत्य आहे तसं. हे अगदी पक्क धरून उपासना करायला लागते. आणि तो जर का आधार नसला तर तो परमार्थ निराधार होतो. म्हणजे इकडे तिकडे कसंही जायला लागतं. कर्म जर का व्यवस्थित नसलं तर अनाचार होण्याचा संभव असतो. त्यांनी पापाचं प्रमाण वाढतं, कारण तोपर्यंत जो असा फिरतो तर त्याला नक्कीच अगदी ईश्वर अर्पण करणं हे माहीत नसतं. ईश्वराच्या स्मरणात तो कर्म करत नाही, त्यामुळे ते त्याच्या जवळच राहतं, आणखीन पापात मात्र भर पडत राहते, भ्रष्ट होती, साधन भ्रष्ट होतात, आणखीन नीच योनीत जातात ते. स्वधर्म कर्म आणि साधन. स्वधर्म जो आहे तो व्यवस्थित पालन करतो, पूर्णपणे कर्माचं पालन, म्हणजे कर्ममार्ग सोडून देत नाही. जरी बंधन त्याला नसलं तरी तो मार्ग सोडत नाही. जो योग्य मार्ग आहे, न्याय नीती धर्माचा मार्ग आहे, त्या मार्गानेच तो चालतो. स्वधर्म कर्म करतो, साधन करत असतो सतत, नामस्मरण वगैरे ही साधनं तो करतच असतो. कथा निरूपण, कथा श्रवण करणं, सांगणं, निरूपण श्रवण करणं, सांगणं, श्रवण मनन, विचार करणं, तत्वज्ञानाचा विचार करणं, ईश्वराचा विचार करणं. समोर दृश्य दिसताय सुंदर, ईश्वराची आठवण यायला हवी की काय त्यांनी बनवलंय म्हणून. अखंड या पद्धतीने अनुसंधान घाल. कथा निरूपण श्रवण मनन, नीती न्याय मर्यादा. जर का कर्म नीट नसलं ना ह्याला धरून, तर परमार्थापर्यंत नाही जाऊ शकत आपण. अनुभव जरी क्षणभर आला गुरुकृपेने तरी तो टिकत नाही, कारण आपलं मन कळलं नाही तरी आपलं खातच. मागे पण म्हटलं होतं की आपल्याला बरोबर कळतं की काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. आणि अयोग्य पद्धतीने जर का वागलो आपण तर आपल्याला योग्य वाटत नाही, ते बरं वाटत नाही, आणखीन असं करायला नको होतं, चुकलं माझं, ते सुरू होतं. म्हणून नीती न्याय मर्यादा हे सगळं तो सांभाळतो. जरी त्याला त्याचं बंधन नसलं तरी, विधी निषेधाच्या तो पलीकडे गेला असला तरी, हे सगळं तो सांभाळत असतो. आत्मानात्म विचार अखंड त्याचा चाललेला असतो, तो ऑटोमॅटिक जवळजवळ होऊन जातो. कुठचीही गोष्ट हरवली, काही तुटलं, मिळालं नाही, त्याचं काहीही त्याला सरसुतक नसतं. कारण आता येणार ते येई ना का, जाणार ते जाई ना का, समर्थ सांगतात. देहो प्रारब्धावरी टाकेला, तेच म्हणतात. अशा पद्धतीचं त्याचं सगळं वागणं असतं.
म्हणून यातलं काहीही जर का कमी असलं तर तिथे काहीतरी कमतरता आहे असं होऊन जात. मग तो आणखीन कसा आहे? तो बहुतांचे पाळन करता त्यास बहुतांची असे चिंता नाना साधने समर्था सद्गुरूपासे. अनेकांचा त्याला सांभाळ करायचा असतो, तो सांभाळ करत असतो. कारण त्याच्याकडे लोक मार्गदर्शनासाठी येतात. आणखीन ज्याला जे योग्य आहे ते सांगण्याचं काम त्याला करायला लागतं. अनेक लोक म्हणजे गुरु सहसा प्रापंचिक गोष्टींबद्दल सांगत नाही, पण जर का प्रापंचिक गोष्ट एखादी परमार्थामध्ये अडचण होत असली, अडथळा ठरत असलं, तर तोही सल्ला त्यांना द्यायला लागतो कधी कधी. तो सल्ला म्हणून देतील, आज्ञा म्हणून नाही देणार. अनेकांचं पालन करतो तो. अनेक समर्थांचं लहानपणचं होतं ना, आई चिंता करतो विश्वाची. विश्वाची चिंता, नुसती आमच्या लोकांची नाही, आसपासच्या लोकांची नाही, देशाची नाही, विश्वाची चिंता. भूतांची असे चिंता नाना साधने म्हणून असं हे समर्थ सद्गुरू जे आहेत त्यांच्यापाशी अनेक साधनं असतात. त्यांनी स्वतः केलेली असतात, काही काही त्या पारंगत असतात. ते जरी त्याचा ते प्रसार करत नसले, जरी त्याच्याबद्दल फार बोलत नसले, तरी देखील त्यांना ह्या सगळ्या साधनांच्या बद्दल ज्ञान असतं आणि गरज असेल तर त्याला ते सांगू शकतात. साधने विण परमार्थ प्रतिष्ठे तो मागुता सवेची भ्रष्टे या कारणे दुरी द्रष्टे महानुभाव. साधन केल्याशिवाय परमार्थ स्थिर होत नाही, पक्का होत नाही. जरी ज्ञान झालं तरी त्याच्यानंतर ते स्थिरावायला आणखीन सगळ्या शंकांचा, आणखीन मोहांचा नाश व्हायला वेळ लागतो. एकदा अनुभवाला म्हणजे कधीही पुरत नाही. परत परत तो अनुभव तो स्थिरावायला लागतो, ज्याला अपरिवर्तनीय दृढ असं म्हणतात. असा तो व्हायला लागतो आणि त्याला बराच काळ देखील लागू शकतो. आपण किती साधना करतोय, आपली पहिली स्थिती काय होती, या सगळ्यावरती ते अवलंबून असतं. म्हणजे एकाला 2-5 वर्षात झालं, दुसऱ्याला 20-25 वर्ष लागतील, तिसऱ्याला आणखीन जन्म सुद्धा लागू शकतात. तसं सांगता येत नाही, याच्याबद्दल नियम नाही. म्हणून साधन करायलाच लागतं. काल का परवा म्हटलं होतं की साधन न करती ब्रह्मादिक. अगदी ब्रह्मदेव, विष्णू, शंकर हे देखील साधन करत असतात. त्यांना गरज नसते, त्यांना स्वतःचं स्वरूप माहिती आहे, पण तरी देखील ते साधना करतात. ब्रह्मदेवाची गोष्ट आहे. खरं आज गोष्टीला वेळ नाही, पण तरीही सांगते की तो सृष्टीच्या निर्मितीच्या कामात इतका घडला की विचारायला नको. एकदा त्याच्या सभेत त्याचे पहिले मानसपुत्र सनक, सनातन, सनंदन हे सगळे 4 जण गेले. त्यांना सृष्टीच्या संदर्भात काही शंका होती. गेले वडिलांकडे, आणखीन शंका विचारली. आता ब्रह्मदेवाला विस्मरण झालं होतं त्या ज्ञानाचं. तो रजोगुणाचा एवढा त्यांनी अंगीकार केला होता. सृष्टी निर्मितीसाठी आवश्यक असतो रजोगुण, म्हणून ईश्वर रजोगुणाचा स्वीकार करतो तेव्हा त्याला ब्रह्मदेव म्हणतात. पण तो इतका त्यांनी रजोगुणच पक्का पकडून ठेवला होता की तो सत्वगुणाचं हे ज्ञान जे असतं ते विसरून गेला होता. विष्णू भगवानांच्या लक्षात आलं काय झालंय ते. त्यांनी हंसाचं रूप घेतलं. आणखीन सभेत येऊन त्यांच्या प्रश्नाचं उत्तर हंस रूपाने दिलं. त्याला हंस गीता अशी भागवतात आहे ती, असं सांगितलेलं आहे. आता त्यांनी सरळ स्वतःच्या रूपात यायला काय हरकत होती?
पण ब्रह्मदेवाचा मान राहिला पाहिजे. विष्णू रूपात आला तर ब्रह्मदेवाला कळत नाही, विष्णूला कळतं असं होऊन जाईल. तसं न व्हावं या दृष्टीने अमानवी रूप त्याने धारण केलं आणि हंसमुखाने त्याने ते ज्ञान सांगितलं. म्हणजे अगदी ब्रह्मदेवाचाच एक भाग, आपलं ईश्वराचा भाग ब्रह्मदेव, तो त्याला सुद्धा विस्मरण झालं अति कार्यामध्ये गुंतल्यामुळे. आपल्याला नाही का होणार, या सगळ्या ज्या कथा आहेत ना, त्या माऊलींनी म्हटलंय हरिपाठात तसं की मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार. आपण ताक घुसळतो आणि लोणी काढतो, मग ताक देतो, काही करतो त्याचं, आणि लोणी सांभाळतो. तसं कथेंमधनं त्या ह्या सगळ्या ज्या कथा आहेत अनेक, तर त्याचं जे सार आहे, त्याचं जे तत्व आहे त्याच्या मागचं, ज्याच्यासाठी त्या कथा सांगितल्या त्या, त्याच्यावरती लक्ष ठेवायचं आहे. ही जी कथा होती ती देखील अशीच आहे की अति जर का आपण कार्यात गुंतून राहिलो तर ज्ञान झालेलं असलं तरी देखील ते मागे पडू शकतं. म्हणून ते सतत उजळणी करायला लागतं. यासाठी साधना ते अखंड करत राहतात. साधने म्हण परमार्थ प्रतिष्ठे तो माहुता सवेची भ्रष्टे. म्हणून अत्यंत दूरदृष्टीने सगळे संत साधना करायला लावतात, स्वतः करत असतात. आग्रह असतो त्यांचा साधनेबद्दल. आचार उपासना सोडिती ते भ्रष्ट अभक्त दिसती, जळोतयांची महती कोण पुसे. उत्तम कर्म उपासना हे जे सोडून देतात, कसेही वागतात, ते भ्रष्ट असतात. त्यांना कोणी भक्त म्हणणार नाही. जरी असले भक्त समजा, काही लक्ष न देता, विचार न करता, मनाला येईल तसं ते वागत असले, कारण वासनांचा संस्कार त्यांच्यावरती पण आहेत, प्रारब्ध आधी ते पण आहेत, पण त्याला मुरड घालता येते. तसं न करता ते जर का मन मानेल तसा व्यवहार करत असले तर अशांची महंती यशस्वी होत नाही. जळो तयांची महंती कोण पुसे, त्यांना कोण विचारणार. समर्थांचं लक्ष सतत परमार्थाच्या प्रसारावर आहे. पहा, हे सगळं जे सांगतायत ते कशासाठी आहे? सद्गुरू ओळखायला म्हणून. मग सद्गुरू काय करतात? प्रसार करतात ना परमार्थाचा. महंत असं जर का ते वागायला लागले तर त्यांचं कार्य कुठे राहील? त्यांची महंती जाईल. महंत लक्षण वगैरे समास आहेत दासबोधात, तसं वागावं याचे समर्थांनी नियम घालून दिलेले आहेत. कर्म उपासनेचा अभाव तेथे भकाधेसे झाला ठाऊ, तो कान कोंडा समुदाव प्रपंची हासती. सत्कर्म नसेल, व्यवस्थित उपासना नसेल, तर तो जो समुदाय आहे, कानकोंडा झालेला आहे, तो म्हणजे शिष्यांचा, साधकांचा समुदाय आहे, तर तो लोकांच्या आदराला पात्र राहत नाही. मग लोक त्यांची चेष्टा करतात, त्यांना हाकलून देतात. प्रापंचिक लोक बरे म्हणायची वेळ येते, त्यांच्या समोर या लोकांना मग तोंड दाखवायला जागा राहत नाही, कानकोंडा होतात. म्हणून कर्म उपासना हे कधीही सोडू नये. नीच यातीचा गुरु तोही कानकोंडा विचारू, ब्रह्मसभेस जैसा चोरू तैसा दडे. आता इथे काय आहे, त्या काळाचा विचार करावा. 400 वर्ष, अगदी 50-100 वर्षांपूर्वी सुद्धा आपल्याकडे शिवाशिव, जातीपाती वगैरे खूप होतं.
त्या काळात काय असेल त्याला धरून समर्थांनी लिहिलेलं आहे हे लक्षात घ्यायचं. आणखीन मग त्यांना ब्राह्मण म्हणून शिव्या म्हणा किंवा बाकी जे हल्ली फार चालतं तसं न करता त्याच्या मागचा विचार लक्षात घ्यायचा. परमार्थाचा प्रसार होतो व्हायला हवा. कुठले काही असे आहे ते की नीच जातीचा गुरु तोही कानकोंडा विचारू. कारण हलक्या जातीच्या ह्याला जर का गुरु म्हणून स्वीकारलं तर उच्चवर्णीय शिष्य असला तर त्याचा प्रॉब्लेम येतो. पूर्वी ब्राह्मणांच्या सभा असायच्या म्हणजे त्याच्यात शास्त्र चर्चा वगैरे व्हायची. तिथे त्याला त्यांच्या बरोबरीने बसता येत नाही. ब्रह्मसभे देखता त्याचे तीर्थ नाही घेता अथवा प्रसाद सेविता प्रायश्चित्त घडे. तिथे त्या गुरूंच्याकडनं तीर्थप्रसाद घेता येत नाही. शिवाशिव वगैरे पद्धत होती. जर का घेतला तर प्रायश्चित्त घ्यायला लागतं. आपल्याला माहितीये की लोकमान्य टिळक त्यांनी प्रायश्चित्त घेतलं होतं त्या काळात सुद्धा, अलीकडच्या काळात सुद्धा. त्या मानाने समुद्र उल्लंघन करून आल्यानंतर तिथे ते स्नान संध्या सगळं व्यवस्थित करत होते. आणखीन तरी इथे आल्यानंतर त्यांनी समुद्र ओलांडला म्हणून प्रायश्चित्त घेतलं होतं. त्या काळचा आता परत विचार करावा. म्हणून त्यांनी स्पर्श केलेलं तीर्थप्रसाद घेता येत नाही लोकांच्या समोर. नाहीतर मग तिथे गुरूंना काय येतं, कमीपणा येतो की नाही. तीर्थप्रसादाची सांडी केली तेथे नीचता दिसू आली. गुरुभक्ती ते सटवली एकाएकी. मग गुरुभक्तीचं काय. जर का तीर्थप्रसाद समोर घेतला नाही तर सद्गुरूंना सर्वस्व मानण्याचं, सद्गुरूंच्याकडनं स्वीकारण्याचा प्रसाद ते कुठे गेलं. ते नातच बिघडलं, पूर्ण बिघडलं. गुरुची मर्यादा राखता ब्राह्मण क्षोभ तत्पता. तेथे ब्राह्मण्य रक्षू जाता गुरुक्षोभ घडे. ऐसी साकडी दोहीकडे तेथे प्रस्ताव आघडे. नीच यातीस गुरुत्व न घडे या कारणे. कारण सांगितलंय स्पष्ट, अगदी स्पष्ट सांगितलंय की म्हणून स्वयातीचा पाहिजे गुरु म्हटलेलं आहे. गुरुना नमस्कार केला, तीर्थप्रसाद घेतला तर ब्राह्मण म्हणतात की याने धर्म मोडला. बरं, त्यांनी जर का तीर्थप्रसाद घेतला नाही, नमस्कार केला नाही तर गुरुतत्वाचा अपमान झाला ना, गुरूंचा अपमान झाला, द्रोह झाला. ते कसं चालेल. गुरुद्रोह हा कधीही चालणार नाही. गुरूंचा अपमान कधीही चालणार नाही. गुरूंना जर का कोणी नावं ठेवत असलं तर तिथे आपण थांबू नये असं शास्त्र आहे. जर का आपल्याला प्रतिकार करता येत नसेल तर आपण तिथनं उठून जाऊ. गुरूंची मर्यादा पूर्णपणे राखायला लागते. मग अशी त्याची दोन्ही बाजूने प्रॉब्लेम येतात त्याला. करायचं काय अशा ह्याच्यात. म्हणून पश्चात्तापाची शेवटी वेळ येते. म्हणून अशांना सर्वसाधारणपणे श्री गुरु म्हणून स्वीकारता येत नाही. तथापि आवडी घेतली जीवे तरी आपणची भ्रष्टावे. बहुत जनासे भ्रष्ट व्हावे हे तो दूषणच की. पण समजा मला हेच गुरु पाहिजे असं एखाद्याला वाटलं तर आपण रूढी मोडून त्याचे परिणाम स्वीकारायला तयार होतो. सगळ्यांना भरीला घालू नये. आपण अवश्य जावं, काही हरकत नाही. पण त्याचे जे बाकी परिणाम होतील ते स्वीकारायला आपण तयार राहायला पाहिजे. पूर्वीच्या काळी अगदी 50 वर्षांपूर्वी सुद्धा अजून सुद्धा काही काही ठिकाणी जाती बाहेर टाकणं वगैरे चालतात की नाही प्रकार. लग्नाच्या ह्याच्यात की दुसऱ्या जातीचा केला, दुसऱ्या खालच्या याचा केला सोपळ की ताबडतोब मग ऑनर मारणं
तिथपर्यंत त्याला म्हटलं जातं. इतका आपल्या ह्याच्यावरती तो पगडा आहे. म्हणून समर्थांनी ह्या दृष्टीने तिथे काय करावं हे सांगितलेलं आहे, की स्वतःला जर का इच्छा असली तर आपण जावं, पण मग इतरांना त्याच्यात ओढू नये. आणखीन त्याचे परिणाम मात्र आपण स्वीकारायला तयार राहायला पाहिजे. आता असो हा विचारू, स्वयातीचा पाहिजे गुरु, नाही तरी भ्रष्टा काढूने मस्त घडे. तेव्हा काय याच्याबद्दल जे सांगायचं ते मी थोडक्यात सांगितलेलं आहे. ह्या सगळ्या दृष्टीने सद्गुरू हे स्वतःच्या जातीचा तरी पाहिजे, उच्च जातीचा किंवा स्वतःच्या जातीचा. तसं जर का नसलं तर मग परंपरांचा आणखी लोकरीतीचा सगळा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याला व्यवहारात प्रॉब्लेम येतो आणि व्यवहारात प्रॉब्लेम आले की स्वास्थ्य बिघडतं. स्वास्थ्य नसलं तर चित्त शुद्ध होतं, चित्त शांत राहत नाही आणि जोपर्यंत शांत चित्त नाही तोपर्यंत साधना करता येत नाही. सगळ्याच्या मागे हा विचार असतो की साधना व्यवस्थित झाली पाहिजे. जर का चित्त आपलं चलबिचल करायला लागलं, राग वगैरे यायला लागला की काय हे लोक कळत नाही वगैरे, तोटा आपला होतो ना तिथे. म्हणून हे सांभाळावं. आता मीराबाईंनी ह्यांना श्री गुरु म्हणून स्वीकारलंच होतं, रैदासना. रैदास कोण होते? चांभार जातीचे होते आणि मीराबाई क्षत्रिय होती, पण तरी तिने स्वीकारलं होतं. स्वीकारत नाहीत असं अजिबात नाहीये, पण त्याचे काही काही परिणाम स्वीकारायला लागतात. आणखी मीराबाईंचं लोकांना माहिती नव्हतं कोण गुरु आहेत, काय आहे ते. पुढे कळलं. आधी काही माहिती नव्हतं आणि त्यांना लोकांची पर्वाच नव्हती. एका भगवंताच्या पुढे खऱ्या भक्त होत्या ना, त्यामुळे त्यांना लोकांची पर्वा नव्हती तिथे. जिथे त्यांनी स्वतःचं घर सोडलं भगवंतासाठी, सगळे ऐश्वर्य सगळं सोडून दिलं, तिथे काय ते पर्वा करणार. म्हणून आता असो हा विचारू, स्वयातीचा पाहिजे गुरु, नाही तरी भ्रष्टा काढू नेमस्त आहे. जे जे काही उत्तम गुण ते ते सद्गुरूचे लक्षण, तथापि सांगो ओळखणं होय जेणे. सद्गुरू जे असतात ते उत्तम गुण त्यांच्या अंगात असतातच. कारण काय आहे की आयुष्यभर सदाचार आणखीन सत्कर्म, सद्वासना हे सगळं केल्याशिवाय ते तिथपर्यंत पोचतच नाही. म्हणजे त्यांची प्रत्येक सवय अगदी तशीच चांगली असेल असं नाही, पण तरी देखील आतलं अंतरंग जर का त्यांचं पाहिलं तर ते अत्यंत शुद्ध असत. उत्तम गुण हे त्यांचं लक्षण आहे. पण आणखीन गुरूंची पण 17 गुरु वेगवेगळे सांगितलेले आहेत, त्यांची ओळख करून देता येतात. एक गुरु, एक मंत्र गुरु, एक सामान्यपणे गुरु म्हणू आपण, एक मंत्र गुरु. मंत्र गुरु म्हणजे कधी कधी नुसता मंत्र आधी दिला जातो, नामस्मरणाचा म्हणा किंवा बाकी एखादा लौकिक याच्यासाठी, उदाहरणार्थ कनकधारा स्तोत्र वगैरे अशा पद्धतीने कधी कधी मंत्र दिला जातो. तेही गुरुच आहेत. एक यंत्र गुरु, एक तांत्र गुरु. तंत्र म्हणजे पद्धत सांगणारे असतात. यंत्र म्हणजे यंत्राची पूजा कशी करावी, त्याची प्रतिष्ठापना कशी करायची, हे सगळं सांगणारे गुरु. एक वस्ताद गुरु, एक राजगुरु. आता हे लौकिक हे आलो, वस्ताद म्हणजे आपल्याला माहिती आहे की कुस्ती वगैरे हे सगळं जे असतं त्या क्षेत्रातल्या वस्ताद म्हणायची पद्धत होती. राजगुरु
राजांचेही गुरु, राजाच्या दरबारात उच्च स्थानावरती जे असतात, राजाला जे वेळोवेळी सल्ला देतात, ते राजगुरू. असे हे वेगवेगळे गुरु म्हटले जातात. एक कुळगुरु, एक मानिला गुरु, एक विद्या गुरु, एक कुविद्या गुरु, एक असत गुरु, एक याती गुरु, दंड करते. कुलगुरु आहे. कुलगुरु म्हणजे पूर्णपणे कुलाला जे मार्गदर्शन करतात ते. गर्गाचार्य जसे ह्याचे कुलगुरु होते. कोण? वसुदेव त्यांच्या यादव कुळाचे ते कुलगुरु होते. म्हणून भगवान कृष्णांचं नामकरण करण्यासाठी ते नंदाच्याकडे गेले होते. कुलगुरु आहेत. एक मानिला गुरु. आपण कधी कधी कोणाला तरी गुरु म्हणून मानतो. समर्थांना गुरु मानून मी अभ्यास करते, दासबोधाला गुरु मानून मी अभ्यास करते, कोणी आणखीन कोणाला गुरु मानतात, पण त्यांच्याकडनं अनुग्रह मिळालेला नसतो. तरी देखील त्यांना गुरु मानून अभ्यास केल्यानंतर आपली वाट ते सुकर करून देतात, आपल्याला गुरुपर्यंत पोहोचवतात. म्हणून तसेही गुरु आवश्यक असतात. आपण स्वीकारतो त्यांना गुरु म्हणून. एक विद्या गुरु, एक कुविद्या गुरु. विद्या गुरु, विद्या शिकवणारा. एक कुविद्या गुरु, काही काही विद्या ज्या असतात, विद्याच असतात. चोरी हे शास्त्र आहे. मृच्छकटिक म्हणून नाटक आहे, तर त्याच्यात त्याला शबीरलक म्हणजे चोर, चारुदत्ताच्या घरी त्यांनी भिंतीला भोक पाडलं. ते कसं पाडलं, आणखीन चारुदत्तांनी त्याचं कौतुक केलं की हा कोणीतरी अतिशय तज्ञ आहे म्हणून. तिथेही शास्त्र असतं. खिसे कसे कापायचे शास्त्र असतं सगळ्याच. कुविद्या गुरु आहेत ते, अघोरी विद्या असतात, शास्त्र असतं तेही. असत गुरु आहेत, तसंच अघोरी विद्या, चुकीचा मार्ग ते शिकवणारे देखील असतात ना. कोणाला आपलं आपण येत नाही, प्रत्येक गोष्ट शिकवायला कोणीतरी लागतं. एक याती गुरु, जात जी असते तर त्या जातीचं नियमन करणारा, आज्ञा देणारा, नियम घालून देणारा तो याती गुरु. दंड करते ते, म्हणजे ते जे गुरु असतात तर ते नियमन करतात म्हणून दंड करते म्हणून म्हटलेलं आहे. त्या यातीत जर का कोणी चुकीचं कर्म केलं तर त्याला ते शिक्षा करतात. एक माता गुरु. आपल्याला माहिती आहे की आई वडील हे अगदी सुरुवातीचे आपलं शिकवणारे आहेत. माता पिता. एक राजा गुरु, एक देव गुरु. राजा देखील गुरुच्याच जागी आहे ना, श्रेष्ठ आहे, नियमन करतो. देव ईश्वर, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. श्रीराम प्रत्यक्ष त्यांनी येऊन समर्थांना हे केलं होतं, अनुग्रह दिला होता. दत्तांनी जनार्दन स्वामींना दिला होता, साधू महाराजांना दिला होता. देव देखील श्री गुरूंच्या जागी येतात, प्रत्यक्ष येऊन, तेवढं आपलं असलं तर. एक बोलीचे जगद्गुरु, तुकाराम महाराजांना जगद्गुरु म्हणतात. असे जे अत्यंत श्रेष्ठ संत असतात तर त्यांना जगद्गुरु म्हटलं जातं, कारण जग सगळं त्यांचं अंकित होतं. त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात. कुठच्याही बाबतीत ते आपल्याला मार्गदर्शन करू शकतात. ऐसे हे 17 गुरु, हे 17 झाले मुख्य. याही वेगळे अनेक गुरु.
ऐकतयांचा विचारू सांगितले. हे असे 17 झाले. याच्या पलीकडे आणखीनही गुरु असतात. आता त्यांचा विचार सांगतो मी. एक स्वप्न गुरु, एक दीक्षा गुरु, एक म्हणती प्रतिमा गुरु, एक म्हणती स्वये गुरु आपण आपला. स्वप्नामध्ये मंत्र अनुग्रह वगैरे क्वचित दिले जातात. तुकाराम महाराजांना स्वप्नात मिळाला होता. आपल्याला माहितीये बाबाजी चैतन्य म्हणून नाव सांगितलं, त्यांचा अभंग येतो की स्वप्नामध्ये आले, नाव सांगितलं बाबाजी चैतन्य म्हणून, मंत्र दिला आणि गुरुदक्षिणा म्हणून पावशेर तूप मागितलं, पण मी ते स्वप्नात विसरलो. अशा पद्धतीचा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. स्वप्नामध्ये त्यांना अनुग्रह मिळाला होता. स्वप्न म्हणजे त्याला दृष्टांत म्हणतात. दृष्टांत वेगळा, आणखीन स्वप्न वेगळं. स्वप्न जे असतं त्याला काही नियम नसतात, धरबंध नसतो, कुठूनही कुठेही वाहत जातो, लक्षातही राहत नाही आपण कसे तिथपर्यंत पोचलो ते. कुठच्या तरी एका जागी सुरुवात करतो आणि अगदी पूर्णपणे वेगळ्या जागी ते स्वप्न संपतं, कधीही पडतं. दृष्टांत तसा नसतो. दृष्टांत जो असतो ना, तर तो सर्वसाधारणपणे ब्राह्ममुहूर्त ज्याला म्हणतात, पहाटेची 3-3:30 पासून ते 5:30च्या आसपासपर्यंतची वेळ, तेवढ्या वेळात जनरली सर्वसाधारणपणे दृष्टांत आपल्याला दाखवले जातात म्हणून या ईश्वराकडनं. त्याची क्वालिटी वेगळी असते. स्वप्न वेग असतं थोडस, हे क्रिस्टल क्लिअर असतं, स्वच्छ असतं. त्याच्यात जे काय घडतं, सांगितलं जातं, ते स्पष्ट आठवतं जागेपणी. पण आणखीन अनेक वेळा त्यावेळेस देखील त्याचा अर्थ कळतो, त्याला अर्थ असतो कारण, आणि तो पुष्कळ वेळा त्यावेळेस सुद्धा कळतो किंवा जागेपणी सुद्धा आपल्या लक्षात येतो. त्याच्या व्यतिरिक्त जे असतात ना, कसेही जातात, त्याला स्वप्नच म्हणतात, त्याच्यात काही अर्थ नसतो. पण स्वप्नामध्ये अशा पद्धतीने मंत्र दीक्षा वगैरे मिळू शकते. एक दीक्षा गुरु. दीक्षा आणखीन थोडासा वेगळा प्रकार म्हणण्यात येतो, ते देणारे गुरु. मला त्याची अनुग्रहालाही दीक्षा म्हणतात, किंवा जैन धर्मात वगैरे दीक्षा देण्याची पद्धत आहे, ती आणखीन वेगळी आहे. एक म्हणती प्रतिमा गुरु. समर्थांचा फोटो समोर ठेवला आणि हेच माझे गुरु, बस प्रतिमा गुरु. किंवा आपल्या श्री गुरूंची प्रतिमा समोर ठेवली आणि तिथे प्रत्यक्ष श्री गुरु आहेत अशा भावनेने आपण त्यांना नमस्कार केला, उपासना केली, प्रतिमा गुरु झाले ते. एक म्हणती स्वये गुरु आपण आपला. कोणी म्हणतं की बाकी गुरु हवायत कशाला, आपणच आपला गुरु, दुसऱ्याची कोणाची गरज नाही, आपणच आपला गुरु असं असणं हे फार फार रेअर आहे. असे जे आहेत त्यांचं आधीच्या जन्मात पूर्ण झालेलं असतं. श्री गुरूंचा अनुग्रह मिळून त्यांचं आधीच्या जन्मात जवळजवळ पूर्ण झालेलं असतं. पण ह्या जन्मात काहीतरी थोडं राहिलं, वासना राहिली वगैरे म्हणा, आणि ते पुन्हा जन्म घेतात. पण आपला आपण गुरु नाही होऊ शकत असं. लौकिक ह्याच्यात आपण आपल्याला शिकवू शकतो, पण परमार्थात आपण आपल्याला शिकवणं फार कठीण असतं, होत नाही ते. स्वबुद्धी तिथे चालत नाही, तिथे उपनिषदाचीच बुद्धी लागते. बाकी लौकिक ह्याच्यात आता लॅपटॉपवरनं किंवा कॉम्प्युटर पूर्वी होते, तर त्याचं सगळं शोधत 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 स्वतःला शिकवलेले पुष्कळ लोक आहेत. पुष्कळांनी त्या पद्धतीने सगळं शोधत त्याच्यात एक 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 एक
ड्रॉपडाऊन होतात सगळे ना, तर त्याच्यात न शोधत स्वतःला शिकवलेलं आहे. कारण कॉम्प्युटरच्या मध्ये हे कसं वापरायचं याचे पण लेसन्स मिळतात. खरं पाहिलं तर ते पण गुरुच झाले की नाही ती लेसन्स म्हणजे. पण कोणाकडे न जाता आपण आपल्याला शिकवलं, ग्रंथात न वाचलं. आपण आपल्याला शिकवलं का ग्रंथांनी आपल्याला शिकवलं? वास्तविक पाहिलं तर ग्रंथांनी शिकवलं. आपण आपला केवळ विचार करून आपल्याला शिकवलं असं किती वेळा होतं. हा, होऊ शकतं म्हणजे सारासार विचार वगैरे जो आहे तर तो त्याच्यात येतो. पण बाकी आपला आपण गुरु हे काही हद्दीपर्यंतच शक्य असतं. जे जे यातीचा जो व्यापारू ते ते त्याचे तितुके गुरु, याचा पाहता विचारू दंड आहे. प्रत्येक जातीमध्ये पूर्वी 12 बलुतेदार होते, आपल्याला माहिती आहे. त्यांना कोणी शिकवलं होतं? त्यांचा व्यवसाय जो होता तो कोणी त्यांना शिकवला होता? त्यांच्या वडिलांनी. परंपरेने चालत आलेला व्यवसाय, त्याचे बारकावे, ते कसं करायचं हे घरात बघून आणखीन वडिलांच्याकडनं शिकून असेच ते तयार झाले ना. शेती करतात. शेतकऱ्यांचं लहानपणापासून मुलांना माहिती होते, घरात चर्चा चालते, कधी बोलणं चालतं. आपण शिकून जातो. हे सगळे जे आहेत त्या सगळ्यांना गुरुच म्हणतात. यांना सद्गुरू असं म्हणतात, असं समर्थ म्हणतात, कारण चांगल्या गोष्टी शिकवतात. अर्थात असद्गुरू म्हणजे काही सद्गुरू नाही. असो ऐसे उदंड गुरु, नाना मतांचा विचारू, परी जो मोक्षदाता सद्गुरू तो वेगळाची असे. असे ही लिस्ट सांगितली 17, आणखीन त्याच्यावरती शिवाय हे बाकीचे, एवढी सगळी यादी सांगितली. ते गुरु असतील, मान्य आहेत, खूप आहेत गुरु, पण मोक्ष देणारे जे आहेत ते सद्गुरू ते वेगळे. त्यांची तुलना ह्या बाकीच्या कुठल्याही गुरूंशी होती. कारण ते प्रत्यक्ष तसा पूर्णपणे अनुभव घेऊन, जे अनुभवाच्या योग्यतेचं नाहीये अशा तत्वाचा अनुभव घेतात. म्हणजे तद्रुपता त्यांना आलेली असते. आणखीन ती ते जगाच्या कल्याणाच्यासाठी शिष्याला सांगतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आहे ना, तेवढंच त्याचं कार्य असतं. ईश्वराने त्यांना तेच कार्य दिलं असतं. सगळ्या संतांचं कार्य वेगवेगळं होतं. ईश्वर त्यासाठी त्यांना त्या पद्धतीचा कपॅसिटी देतो म्हणूया, ती ताकद देतो म्हणूया. आणखीन जगामध्ये ते ते कार्य करतात. आता रामकृष्ण परमहंस एका जागी राहिले, त्यांनी सगळे हे शिष्य तयार केले. त्याच्यातले विवेकानंद अनेक देशात गेले, आपल्या तत्वज्ञानाचा त्यांनी प्रसार केला. त्यांचं ते काम होतं. बाकी काही तशाच अधिकाराचे शिष्य भारतात काम करत होते. सगळे जर का आपण गुरुशिष्य परंपरा पाहिल्या, प्रत्येकाला काहीतरी काम दिलेलं असतं आणि त्याप्रमाणे ती विभूती तसं तसं कार्य करत असत. मोक्षदाता सद्गुरू आहेत. आणखीन ईश्वराच्या नियोजनाप्रमाणे ही कार्य चालतात. पृथ्वीवरती असा कुठलाही काळ नाही आणखी नसणार आहे की जिथे मोक्षदाते सद्गुरू अवेलेबल नाहीत. असा काळच नसणार. ईश्वराची व्यवस्था आहे. जेव्हा मोक्षाची इच्छा होते, जेव्हा परमार्थाची इच्छा होते, तर त्यावेळी ती पूर्ण करणारा कोणी ना कोणीतरी आपल्याला भेटणार. 100% भेटणार. ही ईश्वराची व्यवस्था आहे. मग भेटणार तर पाहिजे ना तिथे कोणीतरी. तसेच सद्गुरू हे कायम असतात. विशेषतः भारतवर्षात अनादिकालापासून ही परंपरा चालत आलेली आहे.
आणि मोक्षदाता सद्गुरू तो वेगळाची असे, आणखी तो ज्याला इच्छा आहे त्याला उपस्थित आहे. नाना सद्विद्येचे गुण याही वरी कृपाळूपण हे सद्गुरूंचे लक्षण जाणीचे श्रोत. शेवटची ओवी की अनेक सद्गुण आहेत, परत धर्म, नीती, न्याय, मर्यादा, त्याशिवाय परमार्थ जगत नाही, ते लागतच, अगदी लागतच. चित्त शुद्ध असल्याशिवाय परमार्थ नाही, आणि चित्त शुद्ध या गोष्टींशिवाय होणार नाही. आणि याही वर कृपाळूपण, करुणा, स्वतःच स्वरूप आनंद आहे, सच्चिदानंद रूप आहे. का आपण दुःख भोगायचं, कशासाठी काळजीमध्ये बुडायचं? काळजी केल्याने काहीतरी फरक पडणार आहे का? चित्ता आणि चिंता एका अनुस्वाराचा फरक आहे म्हणून संस्कृत कवी सांगतात. आणि वरती सांगतात की चिता जी असते ती मेल्यावर जाळते आणि चिंता ही जिवंतपणे जाळते. संस्कृत सुभाषित ही काही काही फार सुरेख आहेत, अभ्यास करावा अशी आहेत. कृपाळूपणा हा सद्गुरूंचा लक्षण आहे. आपण अगदी सुरुवातीला पाहिलं होतं की श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ दयाळू ही श्री गुरूंची लक्षण आहे. इथे परत तो दयाळूपणा, कृपाळूपणा ह्या समर्थांनी पुन्हा सांगितलंय. कारण त्याच्याशिवाय कष्ट घ्यायची तयारी होणार नाही त्यांची. आणखीन परत परत तोच विषय मांडणं, परत परत ठिकठिकाणी जाऊन म्हणा, किंवा लोक वेळी अवेळी येतात. शिष्यांच्या लीला पुष्कळ पाहिलेत. ते सगळं सोसून लोकांना ज्ञान देणं हे कृपाळूपणाशिवाय होणार नाही. म्हणून कृपाळूपणा हा सद्गुरांच्या लक्षणात एक महत्वाचा आहे. ही सगळी लक्षणं श्रोत्याने लक्षात घ्यावी असं समर्थ आपल्याला सांगतायत. आता ही सगळी लक्षणं सद्गुरूंची झाली, सद्गुरू भेटले, मग आपलं काही कर्तव्य आहे की नाही? समर्थांनी पुढला संपूर्ण समास शिष्य लक्षण म्हणून मोठा समास आहे. शिष्यांची म्हणजे आपलं काय कर्तव्य आहे ते सांगितलं. आपण सद्गुरूंची लाख परीक्षा करू. आपल्याकडे आपण किती चिकित्सेने बघतो, माझ्यात काय गुण आहेत, काय दोष आहेत, काय मला करायला हवंय, काय नको करायला. त्याच्याशिवाय सद्गुरूंचं नुसतं लक्षण जाणून घेऊन उपयोग नाही. स्थितप्रज्ञाची लक्षणं, सद्गुरूंची लक्षणं हे सगळं जाणून घेऊन उपयोग नाही. म्हणून सद्गुरू जर का नाही मिळाले तर सच्चिष्ट वाया जातो. आणखीन सद्गुरू आहेत पण शिष्य चांगला नाही, तर सद्गुरूंना आपल्या जवळचं ज्ञान द्यायला जे कोणीतरी लागतं, परंपरा चालू राहायला पाहिजे ना. ते ज्ञान द्यायचं म्हणजे काय, ते परंपरा चालू राहायला लागते. तर ती त्याच्यासाठी कोणी नसलं तर सद्गुरूंना दुःख होतं. जेव्हा शिष्याला अनुभव येतो, जेव्हा शिष्य त्यांच्या उंचीचा होतो, तेव्हा बाकी कोणा त्या शिष्याच्या पेक्षा सुद्धा सद्गुरूंना अधिक आनंद होतो. ते वाट बघत असतात की कधी हा माझ्या उंचीला येऊन पोचतोय, कधी याला ज्ञान होत आहे, असं सद्गुरू वाट बघत असतात. जसं ईश्वर वाट बघतो की भक्त कधी माझं स्मरण करतोय आणि मी जातो, पण आपण स्मरणच करत नाही, आपण देवाला विसरतो. तसं न करता उपासना करणं, योग्य कर्म करणं हे आपलं काम आहे. सद्गुरूंची लक्षणं पाहिली, शिष्याची लक्षणं पाहिलीच असतील तुम्ही, आणि ही सगळी अंगीकारून त्याप्रमाणे वागणं हे आपलं कर्तव्य आहे. गुरु निश्चय झाला, गुरु कशासाठी हवे हे आपण पाहिलं. सद्गुरू कोणाला म्हणावं, कोणाला म्हणू नये, समर्थांनी अगदी डिटेल मध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर
बऱ्याच ठिकाणी सद्गुरूंच्या बद्दल काही ना काहीतरी आपल्याला मिळतं. गुरुस्तवन वगैरे ते सुरुवातीलाच मी म्हटलं की संतस्तवन, गुरुस्तवन, सभास्तवन ह्या सगळीकडे संतांचंच वर्णन आहे, सद्गुरूंचंच वर्णन आहे. त्यांचं वर्णन करणं शक्य नाही कारण ते ब्रह्म झालेले आहे. पण तरी देखील त्यांचा दयाळूपणा, त्यांची कळकळ हे आपल्याला सांगता येतं. त्याच्याबद्दल आपल्याला बोलता येतं. आणि त्याप्रमाणे अनेक संत बोललेत आपल्याला. जर का ज्ञानेश्वरी पाहिली त्याच्यात 13व्या अध्यायात आचार्योपासनम हा जो शब्द आलेला आहे त्या शब्दावरती माऊलींनी 100हून जास्त ओव्या लिहिलेल्या आहेत. केवळ गुरूंचे वर्णन करणारे, स्तवन करणारे. आता हृदय हे आपुले चौपाळून या भले, वरी बैसऊ पाऊले सद्गुरूंची, तेथ अहम हा धूप जाळू, नाम ते जे ओवाळू वगैरे पद्धतीने इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. हृदय आपुले चौफाळून या भले म्हणजे अंतःकरणाचा चौरंग करून त्याच्यावरती सद्गुरूंची पावलं ठेवायची. सद्गुरू जे आहे तर ते वर्णन खरोखरी करता येत नाही. इतका त्यांचा शिष्यावरती उपकार असतात म्हणायला पाहिजे. देवाचं ते कार्य आहे, हे अगदी खरं ईश्वरी कार्य आहे ते. पण शिष्य जो बुडत असतो संसार सागरात ते जाऊन तो आनंद लुटतो. त्या दुःखाचा परिस्थिती कशीही असली तरी तो सगळ्या परिस्थितीत शांत राहू शकतो. कारण सद्गुरू तसे राहतात आणि ते शिष्याला हे सगळं शिकवतात. त्यांनाच सद्गुरू म्हणायचं, बाकी कोणाला सद्गुरू म्हणतच नाही. आणि अशा पद्धतीने हे सद्गुरू आहेत. मी थांबते आज जरा लवकर. काही शंका असली तरी विचारू शकता. सद्गुरू लक्षण आणखीन हे जसं मला सुचलं, ईश्वराची जी योजना असते त्यानुसार बोलले मी. सगळ्यांना नमस्कार. मला संधी दिल्याबद्दल ऋतुताईंचा आभार मानते. ताई प्रत्येक सेशन इतकं मंतरलेलं होतं. आम्ही रोज वाट बघत होतो की 4 कधी वाजतात आणि ताई कधी आपल्याशी संवाद साधतात. तर आम्ही पुन्हा पुन्हा विनंती करू आपल्याला की आपल्याला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कृपया आम्हाला जरूर आपण शिकवत जा या माध्यमातून. धन्यवाद नमस्कार. म्हणता आम्ही आपल्या ऋणातच आहोत ताई. जय हरि ओम. श्रीराम. जय श्रीराम.